चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चालाक चोर असू दे, पोलीस चोराला शोधूनच काढतात. अशाच एका चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सॅमसंग डॅनियल, वय 26, राहणार ठाणे कल्याण वेस्ट परिसर, असे या चोरट्याचे नाव आहे. 9 वर्षात तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणी घरफोडी केली आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यात तो चोरी करायला जायचा तेव्हा तो रेल्वेने ये-जा करायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सॅमसंग डॅनियलला अटक केल्यानंतरनं ही संपूर्ण कहाणी उघड झाली. या संदर्भात अधिक माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी लोकलेटीशी बोलताना दिली आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सपोनी संदीप पाटील यांना खबर मिळाली की ठाणे कल्याण वेस्ट येथे राहणारा सॅमसंग डॅनियल हा सोलापूरमध्ये घरफोडी करत आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यास ताब्यात घेऊन सोलापूरमधील सदर बाजार पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे उघडकीस आणले. घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. एकूण 48 ग्राम सोने चांदी असा 2 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. नमूद आरोपीकडे सपोनी संदीप पाटील व त्यांच्या स्टाफ यांनी तपास केला असता तो लहानपणापासून चोऱ्या करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व होतं, राहणीमान साधं होतं आणि तो एक विशिष्ट पद्धतीने चोऱ्या करायचा आणि तो रेल्वेने येऊन चोऱ्या करायचा आणि निघून जायचा आणि स्वतः कुठलाही मोबाईल वापरत नव्हता. त्याने 3 राज्यात मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यात चोऱ्या केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगाव अशा जिल्ह्यात एकूण 30 पेक्षा जास्त पोलीस ठाण्यामध्ये 100हून जास्त गुन्हे केलेले असल्याचे तपासात आढळून आलेले आहे. पोलिसांनी सहजपणे पकडू नये याची खबरदारी सॅमसंग हा घेत होता. त्यामुळे तो स्वतःकडे मोबाईलही ठेवत नव्हता. सॅमसंग डॅनियलने आतापर्यंत मध्य प्रदेश, गुजरात, सोलापूरसह ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगाव या जिल्ह्यामध्ये घरफोडी केली आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये तो रेल्वेने ये-जा करायचा. ठाण्यातून मध्यरात्री रेल्वेत बसायचा आणि सकाळी सोलापुरात येऊन दिवसा चोरी घरफोडी करून तो रात्री रेल्वेने ठाण्याला जात होता. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने रेल्वेने ये-जा करून चोरी व घरफोडी करणाऱ्या सॅमसंग डॅनियलला अखेर जेरबंद केले आहे. गुन्हेगार कितीही हुशार चपळ असला तरी पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतात हे या गुन्ह्यात पाहायला मिळाले. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.